Topic for today is physiotherapy and rehabilitation. So, contents of this topic is: first is basic principles of physiotherapy, second session is body mechanics, third is exercise, fourth is active range of motion exercise, fifth is passive range of motion exercise, and sixth is breathing exercises. So first, what are the basic principles of physiotherapy? Physiotherapy is a health profession which uses physical methods to restore well-being and promote healing. So physiotherapy म्हणजे किती तर it is a health professional in which physical methods are used to restore well-being and promote healing. म्हणजे फिजिकल मेथड्स वेगवेगळे मेथड्स यूज करून किती करता तर मनशाक परत असा तसं सारखं करता म्हणजे रिस्टोर वेलबिंग आणि प्रमोट हिलिंग म्हणजे बेगीन सारखे जावपाक मदत करता. फिजिओथेरपी चड खंय वापरतात तर एक्सिडेंट किंवा हाडांचे जे कितें आसता म्हणजे बोन डिजॉर्डर्स ऑस्टिओ आर्थरायटीस बी तातूंत बी फिजिओथेरपी वापरतात. मागीर फिजिओथेरपिस्ट जो कोण फिजिओथेरपी करता ताका फिजिओथेरपिस्ट म्हणटा. सो फिजिओथेरपिस्ट आर हेल्थ केअर प्रोफेशनल्स who are trained specifically in physiotherapy. Physiotherapists treat problems related to muscles, joints, heart, blood circulation and lung. So physiotherapist कसले problems treat करता तर muscles, joints, heart, blood circulation आणि lungs related जे problems असतात ते treat करता. So ते कितें करतात तर evaluation, diagnosing and treating using physical means. कशे treat करतले तर सगळ्यान पयली evaluate करतले मागीर पळयतले की त्या मनशाक कितें जालां तें आनी मागीर ट्रिटमेंट दितले युजींग डिफरंट फिजिकल मेथड्स. खंयच्यो फिजिकल मेथड्स ते आमी फुडें पळयतली. मागीर द बेजीक प्रिंसिपल ऑफ फिजिओथेरपी. सो प्रिंसिपल इज टू रिस्टोर फंक्शनल मुवमेंट टू अ पेशंट बाय डिक्रीजिंग पेन thereby allowing them to form and maintain normal range of movement. सो कितें प्रिंसिपल ताजो तर रिस्टोर फंक्शनल मुवमेंट. फंक्शनल मुवमेंट म्हणजे ते पर्टिक्युलर लिम म्हणजे आतां समज पांय सारको ना जाल्यार पांय हालोवपाक किंवा परत ताजें फंक्शन आसा तशें करपाक मदत करप. म्हणजे लंग्स किंवा हार्ट रिलेटेड आसता तेन्ना तांचे फंक्शन्स म्हणजे आतां हार्ट कितें करता ब्लड पंप करता, लंग्स कितें करता ऑक्सिजन इनहेल एक्झेल करतात. सो ते ताजे फंक्शन परत आसा तशें करप म्हणजे ताजी फंक्शनल मुवमेंट सारकी करप तेका ते ताजो बेजीक प्रिंसिपल. आनी वायल रिस्टोरींग फंक्शन कितें करप तर डिक्रीजिंग पेन देरबाय अलाविंग देम टू फॉर्म एंड मेंटेन नॉर्मल रेंज ऑफ मुवमेंट. हे सगळें करता आसतना मनशाक जो पेन जाता किंवा पेशंटाक जो पेन जाता तो कमी करूंक जाय जाल्यार तो पेशंट मुवमेंट करपाक शकतलो. The aim of physiotherapy is to help restore normal body function as well as treating a specific injury. Aim कितें तर इंजरी ट्रीट करून नॉर्मल बॉडी फंक्शन सारके करपाचे किंवा परत आसा तशें मनशाक रिस्टोर करपाचे टू इम्प्रूव पेशंट जनरल वेलबिंग एंड ओवरऑल क्वॉलिटी ऑफ लायफ. दुसरें तर इम्प्रूव पेशंट जनरल वेलबिंग आनी ओवरऑल क्वॉलिटी म्हणजे तो जर सारको जायत जाल्यार तो मागीर फुडें सारको जगपाक शकता. नेक्स्ट इज फिजिओथेरपी स्पेशालिटीज म्हणजे कितें कित्यान दितात फिजिओथेरपी तर सगळ्यान पयली आसा ती कार्डिओ फिजिओथेरपी म्हणजे हार्ट रिलेटेड कितें आसता तेन्ना. पिडियाट्रीक फिजिओथेरपी म्हणजे धाकट्या भुरग्यांक केन्ना दितात तर थोड्यांक मायलस्टोन्स लेट येता म्हणजे थोडीं भुरगीं बसपाक टायम काडटात चलपाक टायम काडटात तांकां फिजिओथेरपी दितात. मागीर जेरिएट्रीक फिजिओथेरपी म्हणजे जाणटे जे लोक असतात तांकां खूब प्रॉब्लम्स आसता बोन्स रिलेटेड किंवा चलपाक त्रास जाता बसपाक त्रास जाता सो ताज्या खातीर तांकां फिजिओथेरपी. मागीर ऑर्थोपॅडीक म्हणजे फ्रॅक्चर आसत किंवा आनी कितें बोन पोरस जावप ऑस्टिओ आर्थरायटीस ते सगळे. स्पोर्ट्स म्हणजे खेळटा आसतना कितें मसल स्प्रेन किंवा लेग ट्विस्ट तसले सगळे. आनी लास्ट न्यूरोलॉजी म्हणजे ब्रेन रिलेटेड कितें आसता तेन्ना. सो हे मेन एरियाज आसा जातून फिजिओथेरपी दिली वता. मागीर रोल ऑफ फिजिओथेरपिस्ट असेस मॅनेज एंड ट्रीट अ ब्रॉड रेंज ऑफ मेडिकल कंडिशन्स. ताजे सगळ्यान पयलो रोल कितें तर ताणें ट्रिटमेंट दिवप वेगवेगळ्या मेडिकल कंडिशनाक. मागीर रिलीव्स फिजिकल पेन एंड हिल्स इंजरी
पेन कमी करप आनी जी कितें इंजरी आसा ती सारकी करप. इनक्रीजीस मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजे फंक्शन्स वाडयतात किंवा हालचाल जी आसता मनशाची ती वाडयता. बिल्ड स्ट्रेंथ. स्ट्रेंथ बिल्डअप करता. इम्प्रूव बॅलन्स अँड एनहान्स कार्डिओपल्मनरी परफॉर्मन्स. कार्डिओपल्मनरी म्हणजे हार्ट आणि लंग्स दोगांची परफॉर्मन्स वाडयता. uses a variety of techniques to strengthen the muscles and joints. वेगवेगळे टेक्निक्स यूज करून मसल आणि जॉइंट स्ट्रेंथन करता. मेक्स इंडिविज्युअल इंडिपेंडंट फॉर हीज और हर एक्टिविटी ऑफ डेली लिव्हिंग. डेली लिव्हिंगाची जे एक्टिविटी असतात म्हणजे कितें तर चलपाचें, उठपाचें, बसपाचें, कितें आपल्याक जाय तें घेवपाचें. सो हे करपा खातीर मनशाक ते सारके रिस्टोर करतात. प्रोवाइड्स गेट ट्रेनिंग अँड पोस्चर करेक्शन. गेट ट्रेनिंग म्हणजे चलपाचें, थोडी अशी बागोवन चलतात किंवा सारकी चलना तांकां सारकें चलपाक शिकयतात. आनी पोस्चर करेक्शन म्हणजे चड बसून बसून थोड्यांच्या फाटीक असो बँड बी येतात पळय, सो ते करेक्ट करतात. ताका पोस्चर करेक्शन म्हणटात. सो हो फिजिओथेरपिस्टाचो रोल म्हणजे ताजी कामां वेगवेगळी. सो फिजिओथेरपी कित्याक कित्याक दिता तर हेडेक, whiplash, golfer's elbow, back pain, osteoarthritis, hand wrist injuries, groin strain, shin splints, sore feet, neck shoulder pain, breathing problems, tennis elbow, arm pain. सो हे वेगवेगळे कंडिशन्स आसात जातून फिजिओथेरपी दिवपाक मेळटा आनी फिजिओथेरपी दितकूच मनशाक बरें दिसता आनी तो सारको जाता. सो टायप्स ऑफ फिजिओथेरपी. सो खंयचे मेन टायप्स ऑफ फिजिओथेरपी आसात ते पळया. 4 मेन टायप्स आसा. तातूंत सगळ्यान पयलें आसा तें मसाज अँड मॅनिप्युलेशन. मसाज अँड मॅनिप्युलेशन म्हणजे नॉर्मल जसो आमी मसाज करता तसो. सो पर्टिक्युलर एरियाक पर्टिक्युलर मेडिसीन यूज करून ते लोक मसाज दितात. ताका मसाज अँड मॅनिप्युलेशन म्हणटा. सेकंड इज इलेक्ट्रोथेरपी. It is use of electrical energy in the treatment of impairments in health and abnormal functioning. इलेक्ट्रोथेरपी म्हणजे थंय कितें करता तर इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करून ट्रिटमेंट दिता. मागीर थर्ड आसा ती एक्सरसाइज थेरपी. एक्सरसाइज थेरपीन वेगवेगळे एक्सरसाइजीस सांगता पेशंटाक ज्यामुळे पेशंट सारको जाता. तातूंत पर्टिक्युलरली एक्टीव रेंज ऑफ मोशन्स, पॅसिव रेंज ऑफ मोशन्स एक्सरसाइजीस आसा जो आमकां फुडें आमी फुडल्या सेशनांनी शिकतली. आनी लास्ट आसा ती हायड्रोथेरपी. तातूंत कितें जाता तर यूज वॉर्म वॉटर इन शॅलो स्विमींग पूल. शॅलो स्विमींग पूल तातूंत गरम उदक किंवा वॉर्म वॉटर घालून थंय दिता पेशंटाक ट्रिटमेंट. इट ट्रीट्स डिफरंट कंडिशन्स लायक आर्थरायटीस अँड रुमॅटीक कंप्लेन्स. आर्थरायटीस आनी रुमॅटीक कंप्लेन्स म्हणजे बोन रिलेटेड कंप्लेन्स जातूंत पेशंटाक चलपाक त्रास जाता किंवा स्टेप्स क्लायम करपाक त्रास जाता. सो 4 मेन टायप्स खंयचे तर सगळ्यान पयली मसाज अँड मॅनिप्युलेशन म्हणजे नॉर्मल मसाज करप. सेकंड इज इलेक्ट्रोथेरपी म्हणजे इलेक्ट्रीक एनर्जी यूज करप. थर्ड इज एक्सरसाइज थेरपी म्हणजे वेगवेगळ्या टायप्सचे एक्सरसाइजीस पेशंटाक दितात. फोर्थ इज हायड्रोथेरपी. तातूंत वॉर्म वॉटर यूज करता इन शॅलो स्विमींग पूल म्हणजे एक बारीकसो स्विमींग पूल आसता तो गरम म्हणजे अशें स्लायटली वॉर्म किंवा स्लायटली गरम अशें उदक भरता तातूंत आनी तातूंत पेशंटाक एक्सरसाइजीस किंवा वेगवेगळे हालचाल करपाक लायतात. सो हे 4 मेन टायप्स. आतां इलेक्ट्रिकल थेरपीन पयलें येता तें अल्ट्रासावंड. मागीर नेक्स्ट इज ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन म्हणजे नर्व्स आसता थंय स्टिम्युलेशन दिवप ते मशीन यूज करून. खंयच्या नर्व्जांक जाय थंय त्या मशिनांचे कॉर्ड्स कनेक्ट करप आनी स्टिम्युलेशन दिवप. मागीर इंटरफेरेन्शियल थेरपी हे परत नर्व स्टिम्युलेट करप. मागीर लेजर थेरपी. लेजर थेरपीन खंयचो पर्टिक्युलर एरियाचेर लेजर थेरपी करतात. नेक्स्ट इज लंबर ट्रॅक्शन. लंबर ट्रॅक्शन म्हणजे कमरे कडेन जाय तितल्यात म्हणजे आतां हांगा दाखयला पळय ताजे पांय जितली तांकां डॉक्टराक जाय किंवा ताका त्रास जाता मनशाक त्या प्रमाणे ते वयर सकयल करतात. ताका लंबर ट्रॅक्शन म्हणटात. आमी कशे हात ओडटात पांय ओडटात म्हणटा पळय तशें हांगा कमरेचें कितें आसत जाल्यार ते अशें करतात.
नेक्स्ट इज सर्वायकल ट्रॅक्शन. सर्वायकल ट्रॅक्शन म्हणजे मानेचे मुवमेंट्स करतात ते, ताका सर्वायकल ट्रॅक्शन म्हणतात. नेक्स्ट इज शॉर्ट वेव डायथर्मी. हे मशीन यूज करून त्या एका दितात. नेक्स्ट इज इन्फ्रारेड हीट लायट. इन्फ्रारेड हीट लायट पर्टिक्युलर एरियाचेर फोकस करता आनी ट्रीट करतात. सो हे सगळं कितें तर इलेक्ट्रिकल थेरपीज जातूंत इलेक्ट्रीक एनर्जी यूज करता आनी पेशंटाक ट्रीटमेंट दिता. ही हायड्रोथेरपी जी सांगिल्ली तुमकां, जातूंत शॅलो स्विमींग पुलान वॉर्म वॉटर घालता आनी पेशंटाक वेगवेगळे मुवमेंट्स करपाक लायता, ताका हायड्रोथेरपी म्हणटात. एक्सरसाइज थेरपीन इतल्यो सगळ्यो एक्सरसाइजीस येतात. तातूंत सगळ्यान पयले आसा त्यो एक्टीव एंड पॅसीव एक्सरसाइजीस, मागीर रेजिस्टेड एक्सरसाइजीस, जॉयंट मोबिलायजेशन टेक्निक्स, सस्पेन्शन थेरपी, हायड्रोथेरपी, रिलॅक्सेशन टेक्निक्स, स्ट्रेचिंग, गेट एंड बॅलन्स ट्रेनिंग, मसल एनर्जी टेक्निक, पोस्चर करेक्शन, ब्रिदींग एक्सरसाइज आनी पोस्चरल ट्रेनिंग. सो हे सगळे एक्सरसाइज थेरपीन येतात. तुमकां मेन 4 थेरपींची नांवां याद दवरूंक जाय. खंयची मसाज एंड मॅनिप्युलेशन, मागीर इलेक्ट्रिकल, तिसरी एक्सरसाइज आनी चौथी हायड्रोथेरपी. कळ्ळें? ही 4 मेन नांवां तुमकां विथ तांची 2-2 एग्जाम्पलां याद दवरपाची. कळ्ळें? सो फिजिओथेरपी लेसनान आमी सगळ्यान पयलीं पयलें तर ते वॉट इज फिजिओथेरपी, मागीर वॉट आर द प्रिंसिपल्स ऑफ फिजिओथेरपी, खंयच्या कंडिशनान फिजिओथेरपी दिवपाक शकता, आनी वॉट आर द टेक्निक्स, 4 मेन टेक्निक्स ऑफ फिजिओथेरपी. थँक यू.